बरोबर ना? तर आपली आई आणि वडील या गोष्टीची सरांनी थोडंसं काळजी तुम्हाला थोडक्यात का असणार आणि जास्त का असणार पण जी काय माहिती दिली ती एकदम योग्य दिली. मला नाही शुद्ध बोलायची कारण मी असताना कॉमेडी संपाय आहे इंस्टाग्रामवरची त्याच्यामुळं मला इंस्टाग्राम आयडी आहे कॉमेडी संपाय आणि आमचे सहकारी पण आहेत शोभा शिंदे. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी का बोलले टिकली कुठे लावली जाते का बोलले माहित नाही सांगते मी. ऐका ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला ते कोण आहेत? कोण आहे? यस बरोबर. तुमच्यापर्यंत ज्या भावना सरांनी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला ज्या शिक्षकांनी राबवला त्यांचं सगळ्यात आधी त्यांचं मनापासून धन्यवाद माना की त्यांनी आज ते स्वतः घडले पण त्यांना पण अशी अपेक्षा आहे की मी घडलो तर माझ्या गावची का नाही. तर आज तुम्हा सर्वांची मी एक परीक्षा घेतली की तुम्ही किती लाजताय बोलायला पण लाजताय. आज खोटं बोलत नाही. जर कुणाला चेकच करायचं असेल तर येऊन बघा. माझ्या सुद्धा हृदयाची धडधड वाढत असते कारण हृदयाची धडधड ही नॉर्मली वाढतच असते पण असं कधीच होत नाही की आपण गळून खाली पडतो. कारण प्रत्येकाला भीती वाटत असते की आपल्याला भाषण येत नाही आपल्याला काय बोलता येत नाही ना बोलता येत. बोलता जरी नाही आलं तरी आपण बरोबर आहे कारण खूप उशीर झाला मुलं आपण झाले असते भोजन करायला. तर मला फक्त एकच म्हणायचं की आपण जेव्हा अरे कोण ऐकणार आहे की नाही ऐका सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपलं डोळं पुसणार कोण येतं बरं? आई येते का? शाळेत आई असते का? आई शाळेत नसते. कोण पुसतं डोळं? मैत्रीण बरोबर ना? तेव्हा तिच्यात आई असते. आणि मित्राचं कोण पुसतं डोळं? तेव्हा त्याच्यात वडील असतं. तर आपण ज्या वेळेस दाबा म्हणून बोलणार कोणी ऐकतच नाही. ऐकताय ना? सरांनी खूप छान व्याख्यान दिलं आणि खूप छान संदेश दिला. आपल्याला फक्त एवढंच मनात ठेवायचं की आपण इथून पुढं थोडा मोठ्याचा मानपान राखायचा आहे. आणि सगळ्यात आधी शिक्षकांचा पण मान राखा कारण त्यांनी तुमच्यासाठी खास तुमच्या स्वभावावर परिवर्तन व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांना मी मनापासून धन्यवाद मानते की मला बोलण्याची पण संधी दिली आणि मान पण दिला त्यामुळे मी सर्वांचं धन्यवाद मानते. चला थँक्यू.